अमरावतीमध्ये भाजप युवा स्वाभिमान युती तुटली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दांडेंनी घोषणा केली आहे। मतदानाला 4 दिवस शिल्लक असताना युती तुटली आहे। रवी राणा अमरावती भाजपमध्ये तीव्र मतभेद होते, जे वारंवार समोर येत होते। मतदानाला अवघे 4 दिवस शिल्लक असताना अमरावती महापालिकेत भाजप आणि युवा स्वाभिमानची युती तुटली आहे। भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दांडे यांनी युती तुटल्याची घोषणा केली। रवी राणा यांच्यावर अमरावतीच्या भाजप नेत्यांमध्ये तीव्र मतभेद उफाळून आले होते। युतीत असताना सुद्धा रवी राणांच्या युवा स्वाभिमानने अनेक जागांवर भाजप विरोधात उमेदवार दिले होते। हे मतभेद आणखीन वाढल्यानं अखेर भाजपने निवडणुकीत युती तुटल्याची घोषणा केली आहे। हो, मी सुनील तायडला सांगितलं प्रत्येकाला फोन लावायला। हो, फ्री झालो ना, आता झालं। बरं, नाही ते आता थोडंसं चेंज झालं आहे प्रोग्राम। प्रशांत बावनकर साहेबांची जी चर्चा झाली तर त्यांनी म्हटलं की कॅन्डिडेट जे आपले आहेत इन्चार्ज ते आणखी आम्ही दोघं तिघं असं सोबत बसून ते त्याच देतील, ते असं ठरलं आहे ते। हां, दॅट इज अ बेटर ही साईड ऑप्शन। हो, मी सुनील तायडला सांगितलं ती युती आता तुटलीच आहे, कारण की दोघांकडनं पण जे एक आपल्याला एक युतीचा जो धर्म असतो पाळायचा असतो तो पाळला जात नव्हता। आमच्या असं लक्षात येत होतं की रवी भाऊंनी मला वाटते काहीतरी 30-31 जागेंवर स्वतःचे उमेदवार उभे केले होते भाजपच्या उमेदवारांच्या विरोधात। त्यांची काही मजबुरी असेल, ते करू शकले नाही युती, आणि मग आमच्या त्या लक्षात आलं की आता युती होणे शक्य नाही आहे। तर आम्ही मग आपले जे उमेदवार आमचे ऑलरेडी स्टँड होते पण ज्यांना आम्ही बीफॉर्म दिला नव्हता, किंवा जे अपक्ष होते असे उमेदवार जे आमच्या भाजपच्या नीतीला आणखी भाजपच्या विचारधाराला जुळून आहेत, अशा लोकांना आम्ही आज पाठिंबा जाहीर केला। आणखी जिथे आम्ही जागा सोडल्या होत्या त्या जागा परत भरून काढल्या।